झी 24 तास एक पाऊल पुढे। चंद्रपूर काँग्रेसमधली गटबाजी पुन्हा उफाळून आल्याने जिल्हा बँक निवडणुकीत बहुमत मिळालेलं असतानाही सर्व पद पदरात पाडून घेण्याचं स्वप्न धुळीला मिळालंय। अध्यक्षपद आपल्या समर्थकाला मिळवण्यासाठी पालकमंत्री संजय देवतळेंनी विरोधकांसह संधान बांधत काँग्रेसच्या इतर नेत्यांना डच्चू दिलाय। त्यामुळे माजी खासदार नरेश पुगले यांनी आपल्याच पक्षाचे कॅबिनेट मंत्री संजय देवतळेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे। पंचवार्षिक निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेते एकत्र आले। त्यामुळे 28 पैकी 15 जागा काँग्रेसच्या किसान सहकार आघाडीला मिळाल्या। बहुमत मिळाल्याने अध्यक्षपदासह सर्व पद काँग्रेसला मिळण्याचं निश्चित असतानाही पालकमंत्री संजय देवतळे यांनी अध्यक्षपदावर आपल्या समर्थकाची वर्णी लावण्यासाठी ऐनवेळी भाजप, राष्ट्रवादी आणि युवा शक्तीसोबत युती करून शेखर धोटे यांना अध्यक्षपदावर निवडून आणलं। यासाठी त्यांना काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांचीही साथ मिळाली। यामुळे बहुमत नसतानाही उपाध्यक्षपद आणि सचिवपद भाजप राष्ट्रवादीच्या पारड्यात पडलं। संजय देवतळेंच्या या खेळीमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्याच नरेश पुगले यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे संजय देवतळेंच्या हकालपट्टीची मागणी केली आहे। सतत या 4 घटना त्यांच्याकडून घडलेल्या आहेत, याची पूर्ण कल्पना माननीय मुख्यमंत्र्यांना आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून याचा निषेध केलेला आहे आणि संजय देवतळे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे। नरेश पुगले आणि संजय देवतळे यांच्यात याआधीही लोकसभा निवडणूक, विधान परिषद निवडणूक आणि महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत संघर्ष झाला होता। यामुळे काँग्रेसचं चांगलंच पानिपत झालं होतं। या सर्व अपयशानंतर काँग्रेसला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत तरी वाद निवळेल असं वाटत असताना काँग्रेस नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे। हाती बहुमत असताना विरोधकांना सत्ता चाखायला देणाऱ्या देवतळे यांच्यावर आता कारवाई होणार की त्यांना अभय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। झी 24 ताससाठी चंद्रपूरहून आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।